आणि नागपूरमधून एक बातमी हाती येते। नागपूर बँकेच्या एटीएम मधूनच 2000ची नकली नोट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय। बँकेकडून एटीएम मधल्या नोटांची त्यामुळे आता सध्या तपासणी सुरू झालेली आहे। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सरिता, नेमका प्रकार काय घडलाय? ही आहे नागपूर जिल्ह्यातील बोरी भागातली ICICI बँकेचं एटीएम आहे। त्या एटीएम मधली ही घटना आहे। काल संध्याकाळी इथं सुरेश ठाकरे नावाचा व्यक्ती पैसे काढायला गेला। त्यांनी पहिले स्वतःच्या कार्डानं पैसे काढले, तेव्हा 2000 रुपये त्याला मिळाले। त्यानंतर मित्राचं कार्ड वापरून त्यांनी दुसरी नोट काढली, तीही 2000ची आल्यामुळे त्याला तो जवळच असलेल्या वाईन शॉप मध्ये जाऊन त्याची चिल्लर करायला तो गेला। तर वाईन शॉपवाल्यानं ते पाहताच सांगितलं की ही एखाद्या नोटेची झेरॉक्स असल्यासारखी दिसते आहे, खरी नोट नाहीये, खरी 2000ची नोट। आणि ह्या नोटेला एकमेकांची तपासून पाहिल्यानंतर त्यामध्ये बरंच अंतर लक्षात आलं। त्यामुळं हा व्यक्ती ती नोट घेऊन पोलीस स्टेशनात गेला। पोलिसांनाही ती पाहून नकली वाटल्यामुळे त्यांनी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतलाय, नोट सीज केलेली आहे। ICICI बँकेला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे ते सध्या आपल्याला माहिती आहे की 3 दिवस बँक बंद आहे, शनिवार, रविवार आणि सोमवार। त्यामुळे ह्याचा जो काही तपास आहे, बँकेला सगळा तपास घ्यायला सांगितलाय, तो तपास मंगळवारी होईल असं दिसतं आहे। मात्र तोपर्यंत अजून जर का अशा पद्धतीच्या काही नकली नोटा त्याच एटीएम मध्ये असतील तर अजून कोणातरी ग्राहकाची अशी फसवणूक होऊ नये किंवा तपास पूर्ण होईस्तोवर त्यातून नोटा निघू नये म्हणून पोलिसांनीच त्या एटीएमचं शटर डाऊन केलेलं आहे। रेश्मा। सरिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।